आमच्या संस्कृतीला अपेक्षित नसलेला हा विकास आम्हाला नको आहे। आम्ही हजारोच्या संख्येने वारकरी इथं येऊन रस्त्यावर तंबू मारून येत राहीन। या ठिकाणी सोडाव किंवा परावृत्त व्हा असं या ठिकाणी नोटिसा दिल्या जातात। म्हणजे ही एक प्रकारे दडपशाही आहे। लोकप्रतिनिधींचा सुद्धा या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो। आता ते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी MIDC लादली जात आहे। मग आम्ही त्यांना काय म्हणतो की आम्हाला अपेक्षित असलेला विकास करा। जवानांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैनिक टाकळीमध्ये प्रशासनाकडून MIDCचा प्रस्ताव हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर गावामध्ये ग्रामसभा झाल्याचं सांगितलं जातंय। त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर केला जातोय, परंतु या प्रस्तावाला विरोध करत सैनिक टाकळीतील नागरिकांनी गावामध्ये 3 दिवस आंदोलन केलं। त्यानंतर ते आता कोल्हापूरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत। नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत, त्याचबरोबर ते त्या MIDCच्या प्रस्तावाला का नकार देत आहेत, या सर्वाचीच माहिती जाणून घेऊया। या ठिकाणी आपल्यासोबत सैनिक टाकळीतील नागरिक आहेत। नेमकी त्यांची मागणी काय आहे आणि नेमकं काय झालंय जाणून घेऊया। मी दीपक पाटील आंदोलन संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे आणि माझं गाव जे सैनिक टाकळी आहे ते जवानांसाठी, या सैनिकी परंपरेसाठी देशात प्रसिद्ध आहे आणि या गावांना आजपर्यंत 18 शहीद जवान दिलेले आहेत, देशासाठी योगदान दिलेलं आहे। अशा गावामध्ये सैनिकांना किंवा तिथल्या शेतकऱ्यांना अपेक्षित विकास करणं गरजेचं होतं, पण ती जमीन जी आहे गायरानी गावाच्या विकासासाठी आरक्षित ठेवणं गरजेचं असताना आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी MIDC लादली जात आहे। मग आम्ही त्यांना काय म्हणतो की आम्हाला अपेक्षित असलेला विकास करा। आमच्या तालुक्यामध्ये अजून भरपूर औद्योगिक वसाहती आहेत, त्यांच्या सुद्धा 2 औद्योगिक वसाहती आता सुद्धा रिकाम्या आहेत। तिथं तुम्ही उद्योग न्या, तिथं विकास करा। पण आमच्या गावाला अपेक्षित असलेलं माजी सैनिक स्कूल असू दे, क्रीडांगण असू दे, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र असू दे, कृषी महाविद्यालय असू दे, या गोष्टीची पूर्तता त्या ठिकाणी करा। 19 पासून आम्ही या मागण्या मांडतोय। हाऊसिंग सोसायटीची मागणी 2008 पासून आमची प्रलंबित आहे। या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्या ठिकाणचं वातावरण, तिथलं उद्योग आल्यानंतर तिथली शेती जी आमची शेती आहे ती 2 नद्यांच्या मधल्या आहे। चांगला ऊस पिकवणारा आमचा पट्टा आहे। सदन शेतकरी त्या ठिकाणी राहतोय, कुठलीही बेरोजगारी त्या ठिकाणी नाही आणि सगळा पूर पट्टा आहे त्या ठिकाणी। तिथल्या आसपासच्या 10 गावामध्ये पूर येतोय आणि ते गायरान जे आहे त्या ठिकाणी शासनाचा हेलिपॅड आहे आणि तिथंच आमचा तळ असतोय। महापुरामध्ये स्थलांतरित लोक होतात, त्यांना मदत कार्य पोहोचवण्याचा तळ सुद्धा त्या ठिकाणी NDRF पासून जे आर्मीचा 2005चा तळ असतो ते त्या ठिकाणी होता। अशा सगळ्या गोष्टीसाठी ते गायरान आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही MIDC लादू नका ही आम्ही मागणी 2023 पासून करतो। ज्या दिवशी नोटिफिकेशन निघलं त्या दिवशीपासून आम्ही ग्रामसभेचा विरोधाचा ठराव सुद्धा दिलेला आहे। असं असताना त्या ठिकाणी कागदोपत्री घोडी नाचवून ते नोटिफिकेशन 8 जुलैला काढलं, लगेच 10 जुलैला पैसे भरा म्हणून सांगितलं आत्ताच्या परवाच्या, आणि 10 जुलैला ते नोटिफिकेशन मूल्यांकन करताना फक्त 3,65,00,000 रुपयाचं मूल्यांकन केलं। 120 एकर जमीन आहे आणि त्याचं मूल्यांकन कृषक जिरायती बाजारभावाने केलंय। म्हणजे ही जमीन सर्वस्वी कमी किमतीमध्ये शासनाची जमीन हडप करा। तरी ही जमीन किती एकर आहे? 120 एकर जमीन आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं मूल्यांकन 3,65,000 म्हणजे साधारणपणे 3 लाख रुपये एकर असं केलं आहे। आज जर NA प्लॉट कुठं जर घ्यायचा असला तर तो औद्योगिक महामंडळाचा स्क्वेअर फुटावर विकला जातोय। कमीत कमी 8 ते 10 लाख रुपये प्रति गुंठा या दराने विकला जातोय। म्हणजे 130-40 कोटीची प्रॉपर्टी आज 3 कोटीमध्ये हडपायचा असा उद्देश या शासनातील जे लोकप्रतिनिधी बसलेले असतील त्यांचा हा डाव आहे आणि हा आम्ही डाव हाणून पडणार। आमच्या संस्कृतीला अपेक्षित नसलेला हा विकास आम्हाला नको आहे। आम्ही MIDC साठी विरोधाचा ठराव दिलेला आहे। असं असताना जरी प्रक्रिया होत असेल तर ती भूमिका आमची आजही विरोधाची आहे। आम्ही गेली 3 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। प्रशासनानं आजपर्यंत आपल्याशी कुठलीही चर्चा केलेली नाही। उलट आम्हाला उपोषण या ठिकाणी सोडाव किंवा परावृत्त व्हा असं या ठिकाणी नोटिसा दिल्या जातात। म्हणजे ही एक प्रकारे दडपशाही आहे आणि लोकप्रतिनिधींचा जर त्यांच्यावर दबाव असेल तर लोकप्रतिनिधींचा सुद्धा या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो। आत्ताच उद्योगमंत्री या ठिकाणाहून गेलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर उदय सामंत जे आलेले होते। या मागण्या उद्योगाशी संबंधित आहे, MIDC संबंधित आहे, महसूलशी संबंधित आहेत। या लोकांना भेटणं गरजेचं होतं, महसूलनं भेटणं गरजेचं होतं, MIDCच्या ऑफिसरने या ठिकाणी भेटणं गरजेचं होतं। हे सगळं टाळून आम्हाला उपोषणापासून परावृत्त करायचा यांचा उद्देश असेल तर आम्ही हाणून पाडणार आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत MIDC रद्दचा लेखी पत्र किंवा लेखी आदेश किंवा त्या संदर्भात जे पत्रव्यवहार असेल तो आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही। सध्या तुम्हाला कोणाकोणाचा पाठिंबा यामध्ये मिळालेला आहे? आम्हाला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गट, या ठिकाणी मराठा महासंघ असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, आम्ही तर स्वतः आंदोलन अंकुश संघटना हे स्वतःच हे आंदोलन रेटतो आहे।
माझी आजी सैनिक संघटना आहे आमच्या गावातली, जिल्ह्याचं फेडरेशन आहे माजी सैनिकांचं, परत तुमचे काँग्रेस पक्षाचे ह्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे, दलित महासंघानं पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे सर्वच जे सत्तेत नसलेले आणि सत्तेच्या बाहेर जे विरोधी गटातले सगळ्याच पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे या महायुती सरकारने या गोष्टीचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा. जिल्हा प्रशासनानं सुद्धा यामध्ये आपली भूमिका स्पष्ट करून MIDC रद्दचं लेखी पत्र आम्हाला द्यावं. तोपर्यंत आम्ही या भूमिकेमध्ये आणि इथून हटणार नाही, हे उपोषण सोडणार नाही. एवढ्या लोकांनी पाठिंबा देऊनही आज तिसरा दिवस आहे, तिसऱ्या दिवशी तुम्हाला आंदोलन करावं लागतंय. काय नेमकं या मागचं कारण आहे? हे बघा, हे महायुतीचं सरकार कसं आहे बघा, जो विकास अपेक्षित असतो ते लोकांनी खालून सांगायचं असतं की आम्हाला इथं द्या, तर हे सरकार काय करते, वरून आमच्यावर लादतंय. म्हणजे आमची मागणी नसताना कुठल्या तर उद्योग मंत्र्यांना किंवा कुठल्या आमदारांना वाटतंय की बाबा इथं ही जमीन आपल्या ताब्यात आली पाहिजे, आपल्या बगलबच्च्यांची कार्यकर्त्यांची या ठिकाणी शिफारस झाली पाहिजे, त्यांचं सोय लागली पाहिजे, वोट बँक निर्माण झाली पाहिजे. म्हणजे सर्वस्वी हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे. इथल्या एवढ्या विरोधी पक्षाने या ठिकाणी पाठिंबा दिलेला असताना, इथल्या जनतेची एवढी मागणी असताना त्या गोष्टीला जर हे सरकार साथ देत नसेल तर या सरकारचा पापाचा घडा भरलेला आहे असं मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर आपण पाहतोय की तिसऱ्या दिवशी या ठिकाणी वारकऱ्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नेमकं या वारकऱ्यांचंही मत काय आहे जाणून घेऊया. मी सैनिक टाकळीवरून शिवाजी पाटील वारकरी बोलतोय. आमच्या गावात MIDC आमच्यावर लादण्यात आलेली आहे. ती MIDC आमच्या गावकऱ्यांना नको आहे, कारण आमच्या गावाला आधीच तुटपुंजी जमीन आहे. 1600 एकर जमीन आहे. जवळजवळ 7 ते 8 हजार लोकसंख्या आहे व त्यातली 400-450 एकर जमीन ही MIDC साठी हिनी काढून घेणार. त्यानंतर आमच्या गावाला महापुराचा विळाका बसतो, त्यावेळी आमच्या गावातील नागरिक या माळाचा सहारा घेतात. जनावरे असतील किंवा राहण्याची सोय असेल, नुसतं आमचं गाव नसेल तर खालची 4 ते 5 गावं ह्या माळावर राहतात. त्यावेळी MIDC जर इथं झाली तर त्यावेळी ह्या लोकांनी कुठे जायचं, हा प्रश्न खूप मोठा आहे. ह्यासाठी आमच्या गावातील सर्व तरुण मंडळी, माजी सैनिक असतील, तसंच आमच्या वारकरी संप्रदाय असं पुरा सैनिक टाकळी गाव यासाठी झटत आहे. आमच्या गावातील काही तरुण या ठिकाणी उपोषण बसले, त्या उपोषणाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आज एक 20भर वारकरी या ठिकाणी आलोय. पण जर शासन असं जर हातमोरे जर करण्याचा प्रयत्न केला तर उद्याचा दिवस सोडून परवा दिवशी आम्ही हजारोच्या संख्येने वारकरी इथं येऊन रस्त्यावर तंबू मारून येत राहीन. त्यावेळी शासनाला याची गैरसोय झाल्यावर त्यावेळी शासनाला जाग येईल. याची काय गरज भासू नये यासाठी शासनानं लवकरात लवकर याच्यावर काहीतरी तोडगा काढावा. आपण पाहिलं वारकऱ्यांनी या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय 3 दिवस झालं गेले आपल्या गावाला वाचवण्यासाठी जवान असतील, ग्रामस्थ असतील या ठिकाणी एकजूट झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर वारकरी ही या ठिकाणी टेंट, जर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर टेंट मारून मध्य रस्त्यात बसणार असल्याचं वारकऱ्यांनी सांगितलं. सैनिकांची जवानांची नगरी म्हणून ओळख असलेल्या या सैनिक टाकळीमध्ये MIDCचा घाट आणि त्यांच्या मागण्या आहेत की या ठिकाणी जवानांसाठी उपयुक्त असणारं प्रशाला असेल किंवा व्यायामशाळा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी करावं, ना की MIDC या ठिकाणी व्हावी. MIDC हटवल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन मागं घेणार नाही. या ठाम विश्वासानं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या सर्व सैनिक टाकळीतील ग्रामस्थ असतील, वारकरी असतील यांनी ठिय्या मांडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नेमकं या सैनिक टाकळीच्या MIDC प्रकरणात आता काय वळण घेणार हे पाहणं गरजेचं आहे. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील.